नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. परत एकदा तयार आहे आपल्या कधीही न संपणाऱ्या कामांसोबत. सर्वांचं व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आता मुलींची शाळा ही रेग्युलर नेहमीप्रमाणे छान चालू झालेली आहे आणि आता मलाही माझी कामं पटापटा उरकून घ्यावी लागत आहेत त्यांच्या शाळेच्या नियोजनानुसार. त्यातून त्यांना थोडा ओरडाही बसत आहे. ओरडा म्हणजे का तर कोणतंही काम करायला घेतलं तर माझी लहान मुलगी पटकन आवरतच नाही. तिला प्रत्येक गोष्टीला तिचा निवांत वेळ पाहिजे असतो. पण आता शाळा चालू झाल्या आहेत त्यामुळं उठायलाही त्यांना लवकर नको वाटतं आणि तिला तर जास्तच अवघड जातात या गोष्टी. तिला जरी एखादं काम तिचं जरी करायचं असलं तरी त्याला वेळ लागतो. त्यामुळं तिच्या पाठीमागं रोज ओरडावंच लागतं. म्हणजे आपला आवाज वाढला म्हणजे ती जरा पटकन आवरते, पण तरीही चालूच असतं तिचं. त्यामुळं मुलींच्या मागं थोडंफार तर ओरडावंच लागतं. त्यामुळं काम जरा लवकर करतात त्या. तिला जर पाण्याची बाटली भरायला लावली तर ती अर्धा तास पाण्याची बाटली घेऊन आत बाहेरच करत बसते. बाटली तर काही भरत नाही. सकाळी सकाळी माझी देवपूजा झाली त्यानंतर मी छान माझा चहा घेतला आणि दिवसाची सुरुवात केली. तशी तर देवपूजेने छान प्रकारे सुरुवातच झाली होती. पण आज चहा पिल्यानंतर खरी तर येते. त्यानंतर आज थोड्याफार वाती बनवून ठेवल्या. हा घरचाच कापूस आहे. या कापसापासून मी माझ्या देवपूजेच्या वाती बनवते. कारण देवपूजा जरी सकाळी असं वाटतं की रोजची जरी असली तरी पण या गोष्टी आधी जर करून ठेवल्या ना तर ते देवपूजा करतानाचाही वेळ कमी होतो. कारण मग ही सरकी काढायचं हे वेळ वाचतो आणि वाती करून ठेवल्या असल्यामुळे दिव्यात त्या सरळ लावताही येतात. कापूस काढून पुन्हा वाती करण्याचा वेळ वाचतो. म्हणून मला टाईम मिळाला की मी अशा वाती करते. मुली शाळेत गेल्या, सर्वांचं सगळं झालं आणि मग नंतर मी शाळेत त्यांना सोडून आल्यानंतर जरा वेळ बसले होते. म्हणलं आता ह्या वाती करून घेऊ. कारण परत देवपूजेच्या वेळेस संपल्या जर असल्या तरी देवपूजा करताना आठवण येते की संपल्यात. मग आज आठवण आली होती. म्हणलं आपल्या वाती करून ठेवाव्या म्हणजे आपल्यालाच देवपूजा करताना सोपं पडेल. मग दिवसभर घरी कोण नसलं की असंच थोडंफार काही ना काही चालू असतं. आणि एखाद्या वेळेस असं होतं की ऐन वेळेसच ह्या गोष्टी आठवतात, आधी आठवतच नाहीत. पण माझ्या लक्षात होतं मग म्हटलं चला आज करून घेऊ. म्हणून मग ह्या वाती करत बसले. करून ठेवलेले असले की कसं तुळशीला दिवा लावायचा झाला, दारात दिवा लावायचा झाला तरी आपलं घेतल्या की लगेच लावता येतात. आणि ह्या सवयी खरं लावल्या पाहिजेत. त्यामुळंच काम आपलं लवकर होतं आणि मी माझ्या मनानेच माझ्या या सवयी मी लावलेल्या आहेत. अशा प्रकारे मी वाती तयार करून ठेवल्या आणि त्या कापसाच्या ज्या बिया होत्या म्हणजे आम्ही त्याला सरकी म्हणतो, त्याचाही काय केलं कचऱ्यात न टाकता आमच्या इथं बाहेर थोडी जागा आहे म्हणून तिथं अशाच बिया मी टाकून दिल्या होत्या. पण एक छान कापसाचं झाड आलेलं आहे. आधीही आलं होतं दारात आमच्या, पण आम्ही ते काढून टाकलं आणि आता परत ह्या बिया टाकलेल्या होत्या तर त्याचं झाड आलेलं आहे. त्याचा 1-2 वेळेस आम्ही कापूसही काढलेला आहे. आता हा कापूस विकतही आपल्याला मिळतो. पण पहा ना, आता मी ह्या वाती काढल्यात आणि ह्याचंच बी दारात टाकलं होतं आणि त्याच्यापासून झाड उगवलं आणि त्याचा कापूसही काढलेला आहे आम्ही आधीच्या झाडापासून आणि ह्याच बी आम्ही दारात टाकल्या होत्या. तर त्याच्यात कापसाचं झाड उगवून आलं आहे आणि खरं किती छान आनंद होतो बघा. आपण साध्याच गोष्टी असतात पण छान आणि मनाला आनंद देतात. एवढं छान झाड आलेलं आहे कापसाचं. त्यानंतर संध्याकाळी आवरायची तयारी. कारण हे रोजच झाडून काढावं लागतं बाहेरचं, कारण कचरा आलेला असतो वाऱ्यानं. मग हा रोजच मी झाडून काढते, पण आज मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा. ही कामं कधीच संपत नाहीत, रोजचीच कामं असतात. पण ही केल्यानंतरही खरं छान वाटतं आणि म्हणून मी हे बाहेरचं सगळं स्वच्छ करून आणि ही सवय रोजची आहे. त्यामुळं घरात संध्याकाळी वातावरणही छान होतं. हे सगळं झाडून काढलं पण पाऊस आला. थोडा का होईना पाऊस आला. येतोय पाऊस पण असा त्याला जोर नाही आणि खरं जोरात थोडासा पाऊस यायला पाहिजे. त्याची आता सध्या आमच्या इथं खूप गरज आहे. येतोय थोडासा आणि परत जेवढा पडला आहे तेवढंच कोरडं करून जातो आहे. हवेत गारवा तर झाला आहे पण म्हणाल असा पाऊस पडत नाही आहे. त्यामुळं पाण्याचं ओरड परत आहेच. पण उन्हाळ्यापेक्षा तर बरं चालू आहे सध्या. पाऊस असल्यामुळं आज मी मुलींना आणायला गेले नव्हते. त्या गाडीवर आल्या होत्या
आणि नंतर छानशी दिवाबत्ती करून घेतली कारण आज गुरुवारची आरती करायची होती. मग आम्ही सर्वांनी मिळून आरती केली, स्वयंपाक केला व त्यानंतर नैवेद्य दाखवून सर्वांनी जेवणही केलं. आरती केल्यानंतर खरंच घरात खूप प्रसन्न वातावरण तयार होतं. साधंच आहे सर्व काही, पण खरंच खूप छान वाटतं आणि ते मी मनापासून करते. मला हे आवडतंही. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओमध्ये.